बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। महाविकास आघाडीच्या नेत्यांची थोड्याच वेळात आता बैठक सुरू होणार आहे। संजय राऊत, आव्हाड, जयंत पाटील, अशोक चव्हाण हे बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। या बैठकीमध्ये लोकसभेच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते। महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीचं वंचित आघाडीला निमंत्रण आहे। वंचित आघाडीकडून धैर्यवर्धन पुणकर हे बैठकीला उपस्थित असणार आहेत। वाशिमच्या दौऱ्यावर आहेत आंबेडकर, त्यामुळे ते या बैठकीसाठी उपस्थित राहू शकणार नाहीत। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। दिनेश, बैठकीला किती वाजेपर्यंत सुरुवात होईल? बघा, महाविकास आघाडीचे नेते नरिमन पॉइंट येथील ट्रायडेंट हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। याआधी केंद्रीय स्तरावर दिल्लीत आणि राज्य स्तरावर मुंबईत बैठकांचं सत्र पार पडलेलं आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दावा केला जातोय की 48 जागांवर समाधानकारक चर्चा आहे आणि त्यात नंबर 1 ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जागा वाटपात नंबर 1 ला पक्ष असेल, नंबर 2 ला काँग्रेस पक्ष असेल आणि नंबर 3 ला एनसीपी पक्ष असेल। 25 जानेवारीला बैठक पार पडली, त्यात वंचित बहुजन आघाडीला बैठकीचं निमंत्रण ऑफिशियली नसल्याने म्हणजे कागदोपत्री नसल्यानं नाराजी नेत्यांकडून व्यक्त झाल्यानंतर कागदोपत्री पत्र काढून निमंत्रण देण्यात आलं आणि त्यानंतर त्यावर प्रतिक्रिया उमटल्या। आता या बैठकीचं अधिकृत निमंत्रण वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना म्हणजे प्रकाश आंबेडकरांना आहे, पण ते आज उपस्थित राहणार नाहीत। त्यांचे प्रतिनिधी धैर्यवान पुणकर जे प्रदेश उपाध्यक्ष आहेत ते बैठकीला उपस्थित राहतील। 2 वाजता ही बैठक 2 वाजता त्यांना बैठकीचं आमंत्रण आहे। पण महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडी सहभागी व्हावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत, कारण मतांच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडीचं एक उपद्रव मूल्य आहे आणि लोकसभा निवडणुकीत जर वंचित बहुजन आघाडी वेगळी लढल्यास हे उपद्रव मूल्य महाविकास आघाडीला फटका देऊ शकते। त्यामुळे कसोशीचे प्रयत्न आहेत की वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यावं। अधिकृत निमंत्रण आहे, पण वंचित बहुजन आघाडीची जागांची जी मागणी आहे साधारण 48 पैकी 10 ते 12 जागा वंचित बहुजन आघाडीला हव्यात, त्या अपेक्षा मात्र महाविकास आघाडीचे नेते पूर्ण करू शकणार नाहीत। जे महाविकास आघाडीचे नेते खासगीत सांगतायत जास्तीत जास्त 2 जागा या वंचित बहुजन आघाडीला सोडल्या जातील, त्यातली एक अकोलाही निश्चित मानली जाते। दुसरी एक जागाही बैठकीत चर्चा होऊन त्यावर पुढचा निर्णय घेण्यात येऊ शकतो आणि या जागांच्या आकड्यावर म्हणजे या 2 जागा किंवा 2 पेक्षा जास्त कदाचित एखादी आणखी म्हणजे 2 ते 3 या जागांवर वंचित बहुजन आघाडी समाधानी होणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आज जेव्हा बैठकीत अधिकृतपणे पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते सहभागी होतील, चर्चा होईल आणि त्यानंतर मग वंचित बहुजन आघाडी किंवा प्रकाश आंबेडकर पुढची राजकीय भूमिका काय घेतात हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। क्या आपको लगता है कि यहाँ पर भी वो स्थिति बनती दिख रही है और आज क्या इस मुद्दे पर बातचीत करेंगे आप लोग? नहीं, यहाँ पे महाराष्ट्र में कांग्रेस, एनसीपी, शिवसेना ये इकट्ठा मिलके चुनाव लड़ने वाली है और तीनों पार्टी में अच्छा तालमेल है। बिहार में जो हुआ आपको पता है किसकी वजह से हुआ और महाराष्ट्र में अच्छी स्थिति नहीं है, तीनों पार्टी इकट्ठा मिलकर चुनाव। आपको लगता है कि बिहार जैसी स्थिति यहाँ नहीं होगी? बिल्कुल नहीं। और सीट शेयरिंग का क्या फॉर्मूला तय हुआ है अभी तक आप लोग का? सीट शेयरिंग का जो फार्मूला है, जो कैंडिडेट चुन के आ सकता है जो पार्टी का वो पार्टी को वहाँ पे। सर, ये इसके अलावा भी और मीटिंगें होंगी, कितनी मीटिंगों का दौर होगा? क्योंकि हमने देखा है दूसरी मीटिंग अभी तो कोई पुख्ता तौर पर नहीं हो पाई। 4 दिन पहले अभी दूसरी मीटिंग है और इसके बाद में आज क्या फैसला होता है उसके बाद में हमारी घर मीटिंग होगी, तो बाद में जल्द से जल्द हम लिस्ट। आज कितनी सीटों पे फैसला हो सकता है सर? आज काफी 10-12 सीटें आज उसमें फैसला होगी। सर, सवाल यह है कि जिन सीटों पर पहले से ही मतलब जो पार्टियां जैसे शिवसेना के पास 18 सीटें थी, आप लोगों के पास 4 सीटें थी, तो उन सीटों पर कोई बातचीत नहीं होगी, उसमें जो जीता हुआ है वही रहेगा? ऐसा नहीं, इसमें आज की स्थिति में कौन सी पार्टी के पास अच्छा कैंडिडेट है और कौन सी पार्टी वहाँ से इसका कैंडिडेट चुन के ला सकती है, इसके ऊपर पूरा निर्भर करेगा। यानी कि उन 18 सीटों और आपकी 4 सीटों पर भी कुछ तय नहीं हुआ है अभी तक। प्राध्यापक धैर्यवान पुणकर हे या बैठकीला लीड करणार आहेत, त्यांच्याबरोबर इतर जण आहेत। या बैठकीचं आम्हाला निमंत्रण आलेलं म्हणजे पहिल्यांदा हे लक्षात घ्या, चर्चेसाठी निमंत्रण आलेलं आहे।
आम्ही त्यांच्याशी जाऊन चर्चा त्या ठिकाणी करणार. आम्हाला जे वाटते मुद्दे तिथे आम्ही असं मांडणार आहोत. त्यांचं जे 35 जागेंचं समझोता झालं आहे असं जे शरद पवारांनी मध्यंतरी वक्तव्य होतं, तर त्याची माहिती आम्ही असं त्या ठिकाणी मागणार आहोत.